नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 17 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? सीमा सुरक्षा दलाची म्हणजेच BSFची पहिली महिला स्नायपर कोण बनलेली आहे किंवा कोणाला या ठिकाणी पहिले महिला स्नायपर म्हणून या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, सुमन कुमारी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सुमन कुमारी यांना या ठिकाणी BSF मध्ये पहिल्या महिला स्नायपर पदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. सुमन कुमारी असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? भारतातील पहिले इंडोर ॲथलेटिक सेंटर अलीकडेच कोणत्या ठिकाणी सुरू झालेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भुवनेश्वर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काळजीपूर्वक ऐका, प्रश्न कशा संदर्भात आहे? भारतातील पहिल्या इंडोर ॲथलेटिक सेंटर बद्दल प्रश्न आहे. ही प्रथम घटना आहे, त्याच्यामुळे परीक्षेमध्ये ही प्रथम घटना आहे, त्याच्यामुळे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. पर्याय क्रमांक डी, भुवनेश्वर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण काय करूया, नवनवीन ज्या काही प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया. जसं की भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र सुरू झालं पटना बिहार या ठिकाणी. स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म तयार करणारे देशातील पहिले राज्य बनलं केरळ आणि त्या पहिल्या स्वतःच्या OTT प्लॅटफॉर्मचं नाव काय आहे? तर सी स्पेस. भारतातील पहिले रेडी टू सर्व ड्रॅगन फ्रूट पेय तयार करण्याचं श्रेय कोणाला जातं? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च यांना जातं. भारताच्या जनऔषधी उपक्रमामध्ये सामील होणारा पहिला देश मॉरिशस. जागतिक बँक हवामान निधी प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य गोवा. UPI स्वीकारणारा पहिला देश भूतान. भारताची UPI स्वीकारणारा पहिला युरोपीय देश फ्रान्स. भारतातील पहिला नदी खालील मेट्रो बोगदा कोलकाता. आणि सर्वात लांब पूल आणि भारतातील सर्वात लांब सागरी पूल हा कोणता आहे? तर अटल सेतू आहे, 21.8 किलोमीटर एवढ्या लांबीचा. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. UNDPच्या लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपला प्यारा भारताचा या ठिकाणी 108 क्रमांक आहे 193 देशांच्या रँकिंगमध्ये. बरोबर? तर टोटल 193 देशांची रँकिंग होती, त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 108. कशामध्ये? लैंगिक असमानता निर्देशांकमध्ये. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या निर्देशांकबद्दल. ऑलरेडी याच्यावरती आपण व्हिडिओ कव्हर केलेला आहे. वेळात वेळ काढून संध्याकाळी 7:30ची जी काही सिरीज असते त्याच्यामध्ये हा व्हिडिओ आपण संपूर्णपणे कव्हर केलेला आहे. तरी सुद्धा लेटेस्ट निर्देशांकवरती चर्चा करूया. सर्वसमावेशकता निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक आहे 117. जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये आहे 103. जागतिक युनिकॉर्न रँकिंग मध्ये आहे 3रा. जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये आहे 49. जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये आहे 7वा. ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2024 मध्ये आहे 4था. भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये आहे 93. लोकशाही निर्देशांक 2023 मध्ये आहे 41. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये आहे 42. महिला व्यवसाय आणि कायदा अहवाल 2024 मध्ये आहे 113. आणि UNDPच्या लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये आहे 108. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. अलीकडेच ओमानच्या आखातामध्ये मेरीटाईम सिक्युरिटी बेल्ट 2024 या संयुक्त त्रिपक्षीय नौदल सरावाचे आयोजन कोणी केलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चीन, इराण आणि रशिया. बघा या ठिकाणी चीन, इराण आणि रशिया या 3 देशांनी म्हणजे या 3 त्रिपक्षीय नौदल सरावाचं हे आयोजन आहे. ओमानच्या आखातामध्ये हे या ठिकाणी ऑर्गनाइज करण्यात आलं आहे. मेरीटाईम सिक्युरिटी बेल्ट 2024 असं या ठिकाणी नौदल सरावाचं नाव आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बॉन्ड्सची माहिती प्रसिद्ध केलेली आहे. जर तुम्हाला प्रश्न असा विचारला, हे जे काही इलेक्टोरल बॉन्ड्स आहेत ते विकण्यासाठी कोणती बँक अधिकृत आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, SBI बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. इलेक्टोरल बॉन्ड्स योजनेमुळे लोकांना नाव न सांगता त्यांच्या आवडीच्या राजकीय पक्षांना कितीही देणगी देण्याची परवानगी या योजनेमुळे या ठिकाणी भेटलेली होती. SBI ने ₹1000
10,000 रुपये, 1 लाख, 1,10,000 आणि 1 कोटी रुपयाचे या ठिकाणी इलेक्टोरल बॉन्ड्स काय केले होते तर जारी केले होते. अलीकडेच 15 फेब्रुवारी 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ते असंवैधानिक या ठिकाणी ठरवलेलं होतं. त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी याच्याबद्दल 2-3 पॉईंट एक्स्ट्रा लिहून घ्या. तब्बल 1260 कंपन्या आणि व्यक्तींनी 12,769 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड खरेदी केलेले होते अशी आकडेवारी या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. दान केलेल्या एकूण रकमेपैकी जवळपास निम्मी रक्कम टॉप 20 कंपन्यांनी दिलेली आहे. एकूण 45 कोटी देणगीसह SN मोहंती हे सर्वोच्च वैयक्तिक देणगीदार या ठिकाणी ठरलेले आहेत. लक्ष्मी निवास मित्तल हे 35 कोटी देणगीसह दुसऱ्या वैयक्तिक या ठिकाणी सर्वोच्च देणगीदार या ठिकाणी ठरलेले आहेत. आणि शेवटचा पॉईंट, इलेक्टोरल बॉन्ड योजना 2017 मध्ये प्रस्तावित करण्यात आली होती आणि 2018 मध्ये लागू करण्यात आलेली होती. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. इलेक्ट्रॉनिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम 2024 कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अवजड उद्योग मंत्रालय. तर पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-4 पॉईंट लिहून घ्या. ही योजना 2024 मध्ये 1 एप्रिल ते 31 जुलै 2024 या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे. या योजनेची रक्कम 500 कोटी रुपये आहे. ही योजना इलेक्ट्रिक दुचाकी आणि 3 चाकीसाठी लागू असणार आहे आणि या योजनेचा एकमेव उद्देश काय आहे? भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. विशाल पांडे यांनी लिहिलेलं इस्रायल वॉर डायरी या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केलेले आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी, अनुराग सिंग ठाकूर असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. परंतु या ठिकाणी कन्फ्युजन करणारी गोष्ट काय आहे? पुस्तकाचं नाव काय आहे? इस्रायल वॉर डायरी. पुस्तक लिहिलं कोण आहे? विशाल पांडे यांनी. आणि पुस्तकाचं प्रकाशन कोणी केलेलं आहे? अनुराग सिंग ठाकूर यांनी. फक्त कमेंट करून सांगा अनुराग सिंग ठाकूर यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचं सध्या वर्तमानमध्ये खातं आहे. तो पण आपण काय करूया, नवनवीन पुस्तक लॉन्च झालेले आणि त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की प्रणब माय फादर अ डॉटर रिमेंबर्स हे पुस्तक लिहिलं आहे शर्मिष्ठा मुखर्जी यांनी. वाय भारत मॅटर्स हे पुस्तक लिहिलं आहे S जयशंकर यांनी. अँगर मॅनेजमेंट द ट्रबल डिप्लोमॅटिक रिलेशनशिप बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान हे पुस्तक लिहिलं आहे अजय बिसारिया यांनी. गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन्स हे पुस्तक लिहिले आहे MJ अकबर यांनी. ॲज द व्हील्स टर्न्स हे पुस्तक लिहिले आहे रणजित प्रताप यांनी. आसाम ब्रेव्ह हर्स लचित बरफुकन हे पुस्तक लिहिले आहे अरूप कुमार दत्ता यांनी. स्कल्प्टेड स्टोन्स मिस्टरीज ऑफ ममलापुरम हे पुस्तक लिहिले आहे अश्विन प्रभू यांनी. द जेम्स ऑफ इंडियन आर्ट हरीश खुल्लर. कबीराचे जीवन, दृष्टी आणि गाणी हे पुस्तक लिहिले आहे विपुल रिखी यांनी. आणि इस्रायल वॉर डायरी हे पुस्तक लिहिले आहे अनुराग सिंग ठाकूर यांनी. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी त्यांचे दीर्घकाळचे आर्थिक सल्लागार टिंबटिंब यांना पुढील पंतप्रधान म्हणून नियुक्त केलेले आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मोहम्मद मुस्तफा असं त्यांचं नाव आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पॅलेस्टाईन या देशाबद्दल बोलण्यात आलं. पॅलेस्टाईनचे सध्याचे वर्तमानमधील राष्ट्राध्यक्ष आहेत महमूद अब्बास आणि त्यांनी या ठिकाणी नवीन पंतप्रधान नियुक्त केले. त्यांचं नाव आहे मोहम्मद मुस्तफा. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाचा देश आणि त्या देशाचे नियुक्त करण्यात आलेले नवीन पंतप्रधान. लगेच पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. सर रिचर्ड हॅडली पदक जिंकणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू कोण ठरलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रचिंद्र रवींद्र असं त्यांचं नाव आहे. सर रिचर्ड हॅडली पदक जिंकणारे ते सर्वात तरुण क्रिकेटपटू या ठिकाणी बनलेले आहेत. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. पाकिस्तानचे नवीन परराष्ट्र मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इशाक दार. पहा या ठिकाणी 4 ऑप्शन मध्ये 4 व्यक्तींचे नाव आहेत. जसं की त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया. पर्याय क्रमांक ए मध्ये नाव आहे मरियम नवाज. ते कोण आहेत? पाकमधील पंजाब प्रांतच्या पहिल्या महिला या ठिकाणी मुख्यमंत्री बनलेले आहेत. पर्याय क्रमांक बी, शहाबाज शरीफ. पाकिस्तानचे ते कोण आहेत? पंतप्रधान आहेत. पर्याय क्रमांक सी, आसिफ अल झरदारी हे कोण आहेत? पाकचे ते या ठिकाणी राष्ट्रपती बनले आहेत. आणि पर्याय क्रमांक डी, इशाक दार पाकिस्तानचे नवीन परराष्ट्र म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. कमेंट करून सांगा मग आपल्या प्यारा भारताचे या ठिकाणी परराष्ट्र मंत्री म्हणून कामकाज कोणाकडे सोपवण्यात आलेलं आहे? पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. मॉरिशियस विद्यापीठाने अलीकडेच टिंबटिंब यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी प्रदान केलेली आहे. तर पर्याय क्रमांक सी, 15व्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांना या ठिकाणी मॉरिशियस
मॉरिशस विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी प्रदान केलेली आहे। या ठिकाणी या कुठे गेल्या होत्या तर मॉरिशसला गेल्या होत्या। कशासाठी गेल्या होत्या तर 56व्या राष्ट्रीय दिनानिमित्त कोणत्या देशाच्या तर मॉरिशस देशाच्या। मॉरिशस देशाच्या 56व्या राष्ट्रीय दिनानिमित्त यांना या ठिकाणी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून बोलवण्यात आलं होतं। तर त्या देशाने या ठिकाणी आपल्या राष्ट्रपतींना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी प्रदान केलेली आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 11वा, सुरेंद्र यादव यांची कोणत्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक बी चंदीगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12वा, वन नेशन वन इलेक्शनवर स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर केलेला आहे। तर या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद असं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे 12 प्रश्न। उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला। आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणता देश नाटोचा 32वा अधिकृत सदस्य देश बनलेला आहे? फिनलँड, स्वीडन, ब्राझील की अर्जेंटिना? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा। या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे। तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया। जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस। 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस। 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती। 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस। 10 मार्चला CISF स्थापना दिवस। मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस। त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस। 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस। 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस। 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो। 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस। 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस। 22 मार्च जागतिक जल दिवस। 23 मार्च जागतिक हवामान दिवस। 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस। क्लिअर? तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल। या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा। ठीक आहे? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा, तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता। आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल। ठीक आहे? आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।